शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शक्तीपीठ महामार्ग रद्द, अरे शक्तीपीठ महामार्ग रद्द, अरे शक्तीपीठ महामार्ग रद्द, अरे हमसे जो टकराएगा। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती लातूरच्या वतीने लातूरात धरणे आंदोलन। शक्तीपीठ महामार्ग हा शेतकरी विरोधी, पर्यावरण विरोधी, जनविरोधी असून भ्रष्टाचार व कंत्राटदारास धार्जिना असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे। शुक्रवार रोजी लातूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती लातूरच्या वतीने विरोध करण्यात येत आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या मागण्यांना शेतकरी संघटनासह विविध संघटनांनी पाठिंबा देऊन या आंदोलनात सहभाग नोंदवला। तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागामध्ये प्रामुख्याने बागायती क्षेत्रातून हा महामार्ग जातो। मराठवाड्यामध्ये अगोदरच बघितलं तर मर्यादित बागायती क्षेत्र आहे आणि त्याच बागायती क्षेत्रातून जर हा महामार्ग गेला तर आपल्या या मराठवाड्याचं शेतकऱ्यांचं पर्यायानं राष्ट्राचं खूप मोठं नुकसान होणार आहे। हे नुकसान टाळता आलं पाहिजे आणि विकासाला आमचा विरोध नाही, विकास हा कमीत कमी डॅमेजेसमध्ये झाला पाहिजे हे आमचं मत आहे। त्यामुळं हा महामार्ग या भागातून कायमस्वरूपी रद्द करावा। मागील एप्रिल महिन्यापासून आम्ही पूर्ण या शक्तीपीठ महामार्गाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करीत आहोत। वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेत, वेळोवेळी आम्ही हरकती, आक्षेप आणि आमचं जे काही म्हणणं आहे हे ऑन रेकॉर्ड मांडलेलं आहे। त्याची दखल शासनाने घेतली नाही, आता इथून पुढे घ्यावी। जर घेणार नसतील तर आज आम्ही सूचक इशारा देतो की येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही एकतर शेतीवरती कोणालाही पाऊल टाकू देणार नाहीत, अधिकारी असतील, प्रायव्हेट कंपनीचे कर्मचारी असतील, त्यांना आम्ही इकडं येऊ देणार नाहीत। तुम्ही हा महामार्ग इथून कायमस्वरूपी रद्द करा। शक्तीपीठ महामार्ग जो काही आमच्या भागातून जातोय त्या शक्तीपीठ महामार्गाला मुळामध्ये जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांचा आणि आजूबाजूचे जे शेतकरी ज्याचा डायरेक्ट इफेक्ट त्या शेतकऱ्यांवरती पडणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा या आमच्या मागणीला म्हणजेच महामार्ग रद्द करा या मागणीला कायम पूर्ण पाठिंबा आहे। त्यासोबतच ज्या काही डाव्या विचारसरणीच्या संघटना आहेत, पक्ष आहेत, त्या सर्वांचा आणि समाजातून ज्या काही समाजमन असणाऱ्या लोक आहेत त्यांचा सर्वांचा आमच्या या पूर्ण मागणीला पाठिंबा आहे।